राज्य शासनाने सरकारी वाहनांसाठी सरकारी खर्चातून व्ही.आय.पी. अथवा पसंतीचे वाहन क्रमांक घेण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीवर पडणारा अनावश्यक आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. सर्व शासकीय विभाग, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय विद्यापीठे, मंडळे आणि महामंडळांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. राज्यातील विविध विभागातील अधिकारी, मंत्री आणि काही शासकीय कार्यालयांमार्फत वाहनांसाठी विशेष अथवा आकर्षक क्रमांक घेण्याची प्रथा वाढत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. अशा क्रमांकासाठी परिवहन विभागाकडे अतिरिक्त शुल्क भरावे लागते. अनेकदा हा खर्च सरकारी निधीतून केला जात असल्याने सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असल्याची टीका होत होती. याची गंभीर दखल घेत शासनाने स्पष्ट आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार कोणत्याही शासकीय वाहनासाठी व्ही.आय.पी. किंवा पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त शुल्क आता सरकारी निधीतून भरता येणार नाही. जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा कार्यालयाने असा क्रमांक घेण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठीचा संपूर्ण खर्च संबंधित अधिकाऱ्याने स्वतःच्या खिशातून करावा लागेल. शासनाच्या आदेशात म्हटले आहे की शासकीय वाहनांसाठी आवश्यक असलेले नियमित नोंदणी क्रमांक RTOकडून दिले जातील. मात्र विशेष किंवा आकर्षक क्रमांकांसाठी आकारण्यात येणारे शुल्क कोणत्याही परिस्थितीत सरकारी तिजोरीतून अदा केले जाणार नाहीत. हा नियम केवळ मंत्रालयीन विभागांपुरता मर्यादित नसून स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय विद्यापीठे, मंडळे, महामंडळे तसेच विविध शासकीय कार्यालयांनाही लागू राहील. या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेत आर्थिक शिस्त वाढण्यास मदत होणार असून अनावश्यक खर्च टाळण्याच्या दिशेने शासनाने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.